गेल्या 6 वर्षांपासून सांगली पोलीस दलाचा तो भाग होता. 287 गुन्ह्यांच्या तपासात त्याचा सहभाग होता. आजही तो ऑन ड्युटी होता. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि अनपेक्षितपणे त्याचं निधन झालं. कूपर गेला या बातमीने सारे पोलीस दल हळहळलेत. त्याच्यावर आज पोलीस मुख्यालयाच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्याच्या हस्तक अंमलदार शबाना अतार यांना हुंदका आवरला नाही आणि साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अत्यंत हुशार, चपळ असा कूपर होता. गुन्हे शोध पथकात त्याचा अग्रक्रमाने सहभाग होता. डॉबरमॅन प्रजातीच्या या कूपरचा 6 ऑगस्ट 2019 रोजी जन्म झाला होता. गुन्हे शोध पथकात समावेशानंतर त्याला पुण्यात श्वान प्रशिक्षण केंद्रात 10 जानेवारी ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानंतर सांगली पोलीस दलात तो दाखल झाला. तेव्हापासून आजपर्यंत तो पोलीस दलाच्या सेवेत होता. कूपरच्या सेवा काळात त्याला 364 वेळा गुन्ह्याच्या ठिकाणी मागणी आली. त्यापैकी 387 ठिकाणी प्रत्यक्ष नेण्यात आलं. त्याच्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी त्याचा सत्कारही केला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही 2 वेळा त्याला गौरवलं होतं. आज सकाळी कूपरला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. उपचारांचा उपयोग न होता त्याची प्राणज्योत मालवली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे, कूपरच्या हस्तक शबाना अतार, सुहास भोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलाच्या वतीने अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी कूपरच्या पथकातील कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.